मुलांनो, घरी आपल्याला आई वेगवेगळी कामे सांगत असते. कधी काय सांगते, दुकानातून हे आण ते आण, तुझा सामान आवरून ठेव, अशी वेगवेगळी कामं आई सांगत असते. त्याचबरोबर शाळेमध्ये सुद्धा एकाच दिवशी काही वेगवेगळी कामं अभ्यास येतो. म्हणजेच काय येतो तर मराठीचा अभ्यास असतो, गणिताचा असतो आणि मग कधी कधी खूप कंटाळा येतो. अरे बापरे, हे करू का ते करू. मग असं वाटतं का आपल्याला की अरे खरंच परीच्या गोष्टीमध्ये जे सांगतात ते खरं असेल का, परी येईल का, आपल्याला मदत करेल का आणि आपली कामे पटपट होतील का, असं आपल्याला वाटत असतं. मग कधीतरी असंच विचार करत बसल्यानंतर समोर दिसणारं वॉशिंग मशीन दिसतं. काय असतं रे ते, तर ते यंत्र आहे, बरोबर आहे. ते यंत्र आहे जे आईला हाताने कपडे धुवायला खूप वेळ लागतो, पण तेच जर वॉशिंग मशीनमध्ये आपण कपडे घातले तर आपलं कामही वाचतं आणि वेळही वाचतो आणि आपण त्या वेळेत आपण दुसरं काहीतरी करू शकतो आणि आपले कपडेही धुवून निघतात. मग ते यंत्र आहे. मग असं यंत्र बघितल्यानंतर आपल्याला वाटतं अरे माझा अभ्यास आहे, हे माहिती मिळवायची आहे, ते माहिती मिळवायची, आता हे पुस्तक वाचू का ते पुस्तक वाचू, आता असं काहीतरी मिळालं पाहिजे की ज्याच्यातून माझा हा पटकन अभ्यास होऊन जाईल. असं जेव्हा वाटतं तेव्हाच आपण आपल्याला मग मोबाईल समोर येतो. ही यंत्रच आहे बनवलेलं. मग मोबाईल आपल्यासमोर येतो आणि मोबाईलला काहीतरी लिमिटेशन्स येतात. आपण बघू शकतो, अभ्यास बघू शकतो, माहिती शोधू शकतो. त्याच पद्धतीनं असंच आणखी एक आहे की जे जादूची करामत जादूसारखंच आहे, करामत केल्यासारखंच आहे. आणि असं एक यंत्र आहे की ज्याच्यातून आपल्याला अनेक प्रकारची माहिती एकाच वेळेला मिळू शकते, आपण टाईप करू शकतो. असं कोणतं असेल रे, तर निश्चितच संगणक म्हणजेच कॉम्प्युटर. मग ह्या कॉम्प्युटरची काय काय कामं असतात, तो काय करामत करतो, काय जादू करतो, हे आज आपण संगणकाची करामत या धड्यातून आपण बघणार आहोत. संगणकाची करामत हा धडा आहे आपला 19वा धडा, संगणकाची करामत. मग ह्याच्यामध्ये काय आहे, तर याच्यामध्ये आपली जशी शाळा आहे तशीच एक शाळा आहे आणि शाळेतल्या टीचर म्हणजे जिथं त्यांना बाई म्हणतात त्या बाई आहेत आणि तुमच्यासारखीच मुले आहेत. त्या बाईंनी शाळेमध्ये एक नवीन वस्तू आणलेली आहे आणि त्यांनी सांगितलं मुलांना की आज आपण काय करायचं आहे, मी तुम्हाला एक छानशी गोष्ट दाखवणार आहे, गंमत दाखवणार आहे, एक यंत्र दाखवणार आहे जे बरेच कामं करतं. मग कोणती कोणती कामं करतं हे आज आपण संगणकाची करामत यामधून बघायचं आहे. मग त्या बाई मुलांना काय काय सांगतात, काय काय आहे संगणकामध्ये, मग कोणती कोणती मुलं आहेत ह्याच्यामध्ये, ते आज आपण या धड्यामधून बघणार आहोत. तर बघा, बाई म्हणतात नमस्कार बालमित्रांनो. जसं तुम्ही म्हणतात की गुड मॉर्निंग, तसंच इथं मराठीमध्ये बाई काय म्हणतात मुलांना, नमस्कार बालमित्रांनो. विद्यार्थी म्हणतात नमस्कार बाई, म्हणजेच नमस्कार बाई. म्हणजे जसं गुड मॉर्निंग म्हणतो आपण तसंच ते मुलं काय म्हणत आहे, नमस्कार बाई. बाई म्हणतात मुलांनो, आज तुम्हाला माणसापेक्षा वेगाने काम करणारे यंत्र दाखवणार आहे. म्हणजेच माणसापेक्षा ते अधिक वेगाने काम करतो. मग माणूस करत नाही का, तर निश्चितच करतो, पण त्याहीपेक्षा वेगाने काम करणारी यंत्र आहे की ज्याच्यामुळे वेळेची पण बचत होते आणि काम लवकरात लवकर पूर्ण होतं. मग मुलांना आश्चर्य वाटतं, अरे असं काय कुठलं यंत्र असणार आहे की जे माणसापेक्षा वेगाने काम करतं. तर छाया काय म्हणते, छाया नावाची वर्गातली एक मुलगी आहे, ती काय म्हणते बघा, बापरे माणसापेक्षा वेगाने. बापरे म्हणजे तिला काय वाटलेलं आहे, आश्चर्य वाटलेलं आहे. अरे माणसापेक्षा वेगाने करणारं यंत्र म्हणजे कसं असणार आहे, तिला आश्चर्य वाटलेलं आहे. माणसापेक्षा वेगाने, किती मोठे असेल ते यंत्र. मग माणूसच जर एवढा मोठा दिसतो तर ते माणसापेक्षा वेगाने काम करणार आहे, तर ते यंत्रही एवढं मोठं असेल का, असं तिला वाटायला लागतं. ती विचार करायला लागते, बघायलाच हवे काय आहे ते आपण बघितलंच पाहिजे. कसं यंत्र असेल, माणसापेक्षा जर वेगाने काम करत असेल तर त्या आकारानेही मोठे असलं पाहिजे, मग आपण ते बघितलंच पाहिजे असं तिला वाटतं. त्यानंतर मंगेश म्हणतो, खरंच असेल का असे यंत्र पल्लवी. तो लगेच आपल्या शेजारच्या मैत्रिणीला विचारतो, खरंच असं असेल का गं पल्लवी. तिचं नाव काय आहे, पल्लवी आहे. जसं आम्ही एखादी गोष्ट तुम्हाला वर्गात सांगितली की तो लगेच तुम्ही काय करता, त्याच्यावर प्रतिक्रिया व्यक्त करता. म्हणजेच तुम्ही लगेच आपलं मुलांना विचारता शेजारच्या, अरे खरंच असं असतं का रे. म्हणजे त्याला माहिती आहे की नाही, एखादी गोष्ट तुम्हाला माहीत नसेल तर त्याला माहिती असेलच असं नाही. मग तो लगेच विचारतो, अगं खरंच असं असेल का गं पल्लवी. तर बाई म्हणतात, मंगेश काय रे. तेवढ्यात हळूच बाईंनी ते ऐकलं की त्या दोघांमध्ये काय चाललं आहे. मग मंगेशला लगेच बाई विचारतात, मंगेश काय रे, काय चाललंय, काय झाले, असा शंकेखोर नजरेने का पाहतोस, तुला शंका आली आहे का, तुला खरंच वाटत नाही आहे का. शंकेखोर म्हणजेच काय बघा,
शंकेखोर म्हणजे नेहमी शंका घेणारा, म्हणजे त्याला खरंच आहे असं वाटत नाही, शंका वाटते की असं असू शकत नाही आहे, म्हणून तो शंकेखोर नजरेने लगेच बघतो. मग बाईने ओळखलं मात्र. बाई लगेच त्याला म्हणतात, असं का वाटतं तुला, बघूया आपण. पल्लवी म्हणते, बाई त्याला वाटते असे काहीच नसेल. लगेच पल्लवी सांगते, काय सांगते की बाई त्याला काय वाटतं की असं काही यंत्र वगैरे नाही आहे की जो माणसापेक्षा वेगाने काम करतो असं त्याला वाटतंय. बाई म्हणतात, चला तर माझ्यासोबत, मी तुम्हाला दाखवते, हे बघा. मग बाई त्यांना एका खोलीमध्ये घेऊन जातात. जसं आपली संगणकाची खोली आहे तशीच त्या बाई एका खोलीमध्ये मुलांना घेऊन जातात. याला संगणक म्हणतात. सर्वच मुले आश्चर्यचकित नजरेने पाहत होती. मग संगणक म्हणजे काय, तर संगणक म्हणजेच कॉम्प्युटर. संगणक म्हणजेच कॉम्प्युटर. तुमच्या सगळ्यांचा परिचयाचा आहेच तो, पण ह्या मुलांना नवखा आहे, म्हणजे त्यांना माहिती नव्हतं, म्हणूनच बाई त्यांना दाखवायला घेऊन आल्या. जसं आता आपण कॉम्प्युटर बघूया. कॉम्प्युटर म्हणजेच त्याचे हे जे भाग आहेत ते भाग म्हणजेच बघा, इथे दिसतो तुम्हाला तो काय आहे, मॉनिटर. इथे दिसतो तुम्हाला तो आहे मॉनिटर. त्यानंतर हा आहे CPU. CPU हा आहे CPU. त्याचं काय असतो, तो सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, म्हणजे त्याच्याद्वारे ते काम केलं जातं. आणि मॉनिटर म्हणजे ही स्क्रीन असते टी व्हीसारखी दिसणारी. तर टी व्हीसारखी दिसते, त्यामध्ये काय होतं, तर तुम्हाला चित्र दिसू शकतात, लिहिलेलं दिसू शकतं, ते ह्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं. हा आहे छोटासा दिसणारा माऊस. ह्यानं काय करतो आपण, तर ह्या माऊसच्या साह्याने आपण आपल्याला जिथे आपल्याला ॲक्च्युअल प्लेस हवी असेल, जिथं ॲक्च्युअल ठिकाण हवं असेल तिथंपर्यंत हे नेण्याचं काम हा माऊस करत असतो. आणि हा आहे कीबोर्ड. कीबोर्ड म्हणजेच काय, तर याला कळफलक म्हणतात मराठीमध्ये. म्हणजेच काय, ह्याच्यावरती काय असतात, ABCDचे बटन्स असतात, अल्फाबेट्स असतात. काही ह्याच्यावरती वेगवेगळ्या कीज आहेत, त्या 5 प्रकारात मोडतात, ते आपल्याला नंतर शिकायचंच आहे. तर ह्याच्याद्वारे आपण इथे काय करू शकतो, टाईप करू शकतो. वर खाली कुठे आपल्याला पाहिजे असेल तिथं आपण नेऊ शकतो. हा आहे कॉम्प्युटर म्हणजेच संगणक. आता बाई काय सांगतात बघूया आपण. बाईंनी काय दाखवलं मुलांना, कॉम्प्युटर दाखवला, जो आता आपण बघितला. समीर काय म्हणतो बघा, बाई ही वायर कसली हो, आणि या वायरला उंदरासारखे काय जोडले आहे. लगेच समीरनं काय बघितला, हा जो माऊस आहे तो बघितला. बघा त्याला इथे काय आहे, वायर आहे, आणि हा यालाच काय उंदरासारखा दिसतो, म्हणूनच त्याला काय म्हटलेलं आहे, माऊस म्हटलेलं आहे. उंदरासारखे काय जोडले आहे. बाई काय म्हणतात, अरे याला माऊस म्हणतात, याला काय म्हणायचं, माऊस म्हणतात. इंग्रजीत उंदराला माऊस म्हणतात ना, म्हणून त्याला म्हणायचं माऊस, कारण तो उंदरासारखा दिसतो आहे. मग त्याच्यानंतर सुनीता काय म्हणते बघा. सुनीता, बाई हे इतके छोटे यंत्र कोणकोणती कामे करते ते सांगा ना. हे छोटंसं दिसतं संगणक, मग हे काय काय कामं करत असेल. तर बाई म्हणतात, हे बघा मुलांनो, संगणक छोटा आहे परंतु तो खूप कामे करतो बरं. बाई म्हणतात, तो संगणक छोटासा जरी दिसला पण तो भरपूर कामे करतो. जसं आपला मोबाईल आहे, मोबाईल हा छोटासा दिसतो पण कामे काय करतो, भरपूर करतो. म्हणजेच आपण मेसेज पाठवू शकतो, त्याच्यानंतर टाईप करू शकतो, एखादा व्हिडिओ बघू शकता, एखादं चित्र बघू शकता, एखादी माहिती तुम्ही गोळा करू शकता. हे सगळं आपण जसं मोबाईलवर करतो तसंच त्याचीच मोठी प्रतिकृती म्हणजेच संगणक. मग संगणकावर काय काय करता येतं, तर बघा संगणकावर टाईप करता येतो. जो तुम्हाला मी सांगितला की हा कीबोर्ड आहे, त्या कीबोर्डच्या साहाय्याने आपण काय करू शकतो, संगणकावर टाईप करू शकतो, म्हणून हा कीबोर्ड आहे. पुस्तके चित्रे, पुस्तके, पत्र यांसारखी माहिती जगात कोठेही वेगाने पाठवता येते. आता इथून जर आपल्याला चित्र पाठवायचं असेल तर आपण संगणकाद्वारे पाठवू शकतो. मेल असतात, त्या मेलद्वारे पाठवू शकतो. पुस्तकं, कुणाला जर पुस्तक हवं असेल तर आपण पुस्तक असं देणं म्हणजे आपल्याला कुरिअर करायला पाहिजे, परत 4-5 दिवस लागतील. पण त्यापेक्षा आपण संगणकाद्वारे ते मेल केला तर आपण आपल्या मेलवरून पुस्तक अख्खंच्या अख्खं सुद्धा पुस्तक आपल्याला देता येतं. चित्रपट पाहता येतो, म्हणजेच आपल्याला सिनेमा बघायचा असेल, पिक्चर बघायचा असेल एखादा, तर तोही आपण संगणकावर बघू शकतो. संदेश देऊ शकतो. संदेश म्हणजेच मेसेज. एकमेकाला मेसेज द्यायचा असेल तरी देखील संगणकाचा वापर केला जातो. चित्रे काढता येतात. बघा ह्याच्यामध्ये
चित्रसुद्धा तुम्हाला काढता येतात आणि पॉवर पॉईंट असतं, त्या पॉवर पॉईंटमध्ये चित्र काढून झाल्यानंतर तुम्हाला पाहिजे ते कलर तुम्ही देऊ शकता. जसं तुम्ही चित्र काढताना पेन्सिल, इरेझर वापरता त्याच पद्धतीनं तुम्ही कॉम्प्युटरवर सुद्धा म्हणजे संगणकावर सुद्धा पॉवर पॉईंट याच्यामध्ये तुम्ही चित्र काढू शकता. त्याच्यामध्ये पेन्सिल असते, इरेझर असतं, त्यांना तुम्ही रब करू शकता आणि वेगवेगळे रंग जसं तुम्हाला रंग आवडेल त्या पद्धतीचा रंग तुम्ही त्याच्यामध्ये भरू शकता. म्हणजेच चित्र काढण्यासाठी परत तुम्हाला वही, पेन्सिल, कलर हे काही घ्यावं लागत नाही. खूप माहिती साठवून ठेवता येते. आता आपल्याला लिमिट असतं. आपण काही माहिती बघा रोज आपण अभ्यास करतो, पण त्यातला काही अभ्यास आपण विसरूनही जातो. अशाच अनेक गोष्टी असतात की ज्यामध्ये आपल्याला रोज लक्षात ठेवावं लागतात, पण आपण काही विसरून जातो. पण हे संगणक अशी गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही एकदा जर माहिती ठेवली तर ती विसरली जात नाही. म्हणजे ह्याच्यामध्ये आपण भरपूर माहिती साठवून ठेवू शकतो. अक्षय म्हणाला, बाई पुस्तकातील पाठ, चित्रे संगणकावर पाहता येतील का? बघा त्याला काय लगेच शंका आली. तर आपण जे पुस्तकात वापरतो धडे आहेत, त्या धडे आहेत, नुसतेच चित्र आहेत, तर ते आपण आपल्या कॉम्प्युटरवर बघू शकतो का? संगणकावर बघू शकतो का? कविता ऐकता येतील का? म्हणजेच आपण रेडिओचा वापर केला तर आपल्याला ऐकू येतं. म्हणजे गाणी ऐकायची असतील, टेप असायची पूर्वी, ते ऐकायचे. त्याच्यातून आपण ग्रामोफोन असायचा, त्याच्यातून आपण गाणी ऐकत होतो. पण आता मोबाईलवरही आपण गाणी ऐकतो. तसंच संगणकावर सुद्धा ऐकता येतात. त्याला शंका आली की आपल्या पुस्तकातील कविता ऐकायला मिळेल का आपल्याला? बाई काय म्हणाल्या, हो बघा आपल्या पुस्तकातील कविता सुद्धा आपण ऐकू शकतो संगणकावर. मग साहिल म्हणाला, बाई आम्हाला ऐकवा ना, मग आम्हाला पण आपल्या पुस्तकातली, पाठ्यपुस्तकातली एखादी कविता ऐकवा. मग बाई काय म्हणाल्या, बघा चला आपण ऐकूया. बाईने लगेच त्याच्यावरती कविता लावली. कोणती लावली बघा, हळूच या हो हळूच या. तुम्हाला माहिती आहे ना ही कविता, नवी कविता आहे आपली की हळूच या हो हळूच या. ही कविता बाईंनी त्या मुलांना ऐकवलेली आहे. कवितेचं नाव लक्षात ठेवा. आणि मुला फुलांचा संवाद दाखवतात आणि मुलं आणि फुलं यांचा संवाद, यांचं संभाषण हे बाई त्या कॉम्प्युटरवर दाखवतात. मुले आश्चर्यचकित नजरेने पाहतात. आश्चर्य होणे म्हणजेच काय होते बघा, आश्चर्य होणे म्हणजेच मुलांना थक्क होणे, नवल वाटणे. आश्चर्यचकित होणे म्हणजेच काय, थक्क होणे, नवल वाटणे. नवल वाटणे म्हणजेच आश्चर्य वाटणे. अरे हे काम कसं काय करू शकतं असं मुलांना वाटायला लागतं. मग साहिल म्हणतो, बाई खरंच किती छान, हा संगणक कसा लिहितो छान. बघा हा संगणक किती छान आहे. बाई म्हणतात, मी दाखवते तुम्हाला. मग बाई कीबोर्डवर टाईप करतात आणि अक्षरे दिसू लागतात. बाई या कीबोर्डचा वापर करतात आणि या कीबोर्डवर बटणं दाबल्यानंतर इथं स्पेलिंग दिसायला चालू होतं. मग मुलांना आणखीन आश्चर्य वाटतं. अर्चना म्हणते, बाई संगणक कोणते काम करतो हे समजले. फारच करामती आहे हा संगणक. करामती म्हणजेच जादूगार. हा करामत म्हणजेच काय, जादू, चमत्कार. अरे किती चमत्कार आहे, ह्याला तर सगळंच येतं असं अर्चनाला वाटलेलं आहे. आता आम्ही संगणकाविषयी अधिक माहिती मिळवू, तुम्ही कराल ना मदत? बाईंना म्हणतात, बाई हा संगणक आम्हाला समजला, त्याची कामे आम्हाला समजली. आता एका दिवसात आम्हाला समजणार नाही, मग आम्ही रोज रोज त्याचा अधिकाधिक अभ्यास करू. तुम्ही आम्हाला मदत करणार ना? मग बाई काय म्हणतात, हो पुढील वेळी आपण अधिक माहिती मिळवू. म्हणजे अजून आपण संगणक जसा जसा वापरायला सुरुवात करू तशी तशी आपल्याला अधिकाधिक माहिती मिळते. ही झाली संगणकाची करामत. संगणक म्हणजेच कॉम्प्युटर, त्याविषयी तुम्हाला बरेच ज्ञान आहे. तर या संगणकाची करामत, संगणक काय काय कामे करतो ते आपण या धड्यामध्ये बघितलेलं आहे. आता आपण त्याच्यावरचा शब्दार्थ बघूया. नवीन शब्द संगणक. संगणक म्हणजेच कॉम्प्युटर. कॉम्प्युटर हा शब्द कसा लिहिलाय बघा, कावर अर्धा चंद्र दिलेला आहे, अर्धा म, त्याला अर्धा प जोडलेला आहे आणि मग त्याला य जोडलेला आहे. कसा शब्द लिहायचा बघा, कॉम्प्युटर. त्याच्यानंतर करामत. करामत म्हणजेच जादू, चमत्कार. तो काही खरं जादू करतो काय तर नाही, त्याच्यामध्ये ती आपण स्टोरेज करण्याची कपॅसिटी असते, म्हणजे क्षमता आहे त्याच्यामध्ये. वेग. वेग म्हणजेच गती. शंकेखोर. शंकेखोर म्हणजेच नेहमी शंका घेणारा. कोण होता तो? मंगेश, जो नेहमी शंका घ्यायचा. त्याला खरं वाटतच नव्हतं की हाय असं काही यंत्र असेल की जो माणसापेक्षा मोठं असेल का. त्याला शंका आली होती, पण माणसापेक्षा मोठा आहे का संगणक? नाही, माणसापेक्षा छोटंसंच आहे. एवढीशीच जागा लागते, एका टेबलवर बसतो संगणक.
आश्चर्यचकित म्हणजेच थक्क होणे, नवल वाटणे. असं काय होऊ शकतं अशी एखाद्याला वाटतं, त्यालाच म्हणतात आश्चर्यचकित होणे. टाईप म्हणजेच टंकलेखन. कीबोर्डच्या साहाय्याने अक्षरं टाईप केली जातात आणि ती मॉनिटरवर दिसली जातात, यालाच म्हणतात टाईप करणे म्हणजेच टंकलेखन. त्यानंतर कीबोर्डला कळफलक म्हणतात. आता हा कीबोर्डला कळफलक म्हणतात हा मराठी शब्द आज आपल्याला कळला. आज हा घरी गेल्यानंतर तुम्ही तुमच्या आईला किंवा बाबांना विचारायचं की बाबा कीबोर्डला काय म्हणतात. बघा, थोडीशी मज्जा येईल, कारण की मराठी खूप वेगळा आहे, वेगळी आहे की ज्याच्यामधले शब्द आपण नेहमी बोलीभाषेमध्ये वापरत नाही, त्याला आपण कीबोर्डच म्हणतो. पण आज थोडीशी ती पण मज्जा करूया. तर मुलांनो, समजला तुम्हाला धडा संगणकाची करामत? तर या पद्धतीनं संगणकाविषयी अधिकाधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करा.